तर प्रमुख झाल्यापासून ही पहिलीच पत्रकार परिषद घेत आहे, त्यामुळे काही चुका झाल्यास आपण सांभाळून घ्याल अशी आशा व्यक्त करतो. ही पत्रकार परिषद कुडाळ शहरातील विकास कामांसाठी आलेल्या निधीबाबत घेत आहोत. या शहराच्या विकासाकडे सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब यांचे पूर्ण लक्ष असून शहरातील कामांना विकास गती मिळावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही वेळोवेळी शहराच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा निधी मागितला तेव्हा तेव्हा तो सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब यांनी देऊन आम्हाला कुडाळ शहरातल्या विकास निधी दिला. कुडाळ शहरातील प्रत्येक वार्डामध्ये विकास निधी मिळावा यासाठी सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांनी आपल्या आमदार फंडातून 3,30,00,000 रुपये एवढा निधी दिला. त्यामुळे त्यांचे पहिले आभार मानतो. असे आमदार पहिलेच असतील की ज्यांनी आमदार फंडातून एवढा मोठा निधी शहरासाठी दिला. कुडाळ शहरातील प्रत्येक कामावर सन्माननीय आमदार साहेब यांचे बारीक लक्ष आहे. या विकास कामांमध्ये फक्त रस्ते आणि गटार नसून कुडाळ शहरामध्ये नापरवाडीमध्ये अनेक वर्ष लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. म्हणजे नळाचंच पाणी वापरत होते, विहिरीचं पाणी वापरत नव्हते. नाबरवाडी व कविल गट्ट्यामधील ग्रामस्थ तर त्यांच्यासाठी आमदार फंडातून त्यांनी 2 विहिरी दिलेल्या आहेत. तसेच आज कुडाळ शहरात ज्या रस्त्यावर मोकाट गायी फिरत आहेत, म्हणजे हा प्रश्न आतापर्यंत अनेक वर्ष प्रलंबित होता. पण गायीच्या कोंडवाड्यासाठी 15 लाख रुपयाचा निधी पण या 3,30,00,000 रुपयामध्ये आहे. त्यामुळे तसेच कुडाळ शहरातील नगरपंचायत इमारतीमधील नाना नानी पार्क असून दे, अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं असून दे, कुडाळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण असून दे, या सर्व गोष्टी आमदार साहेब लक्ष ठेवून आहेत आणि त्या पूर्णत्वास लवकरच नेतील. त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष असून दे, नगरसेवक असून दे, आम्ही काम करत आहोत. कुडाळ शहरातील अनेक प्रकल्प होऊ घातलेले आहेत, त्याची आम्ही तुम्हाला माहिती वेळोवेळी देत राहू. तसेच 4 दिवसापूर्वी सन्माननीय खासदार राणेसाहेब आले होते आणि आम्ही आणि विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर यांनी त्यांची भेट घेतलेली आणि 2 विहिरी ज्या आहेत त्या आम्हाला आमदार साहेबांच्या फंडातून झाल्या. पण एक विहीर जी आहे ती आम्ही खासदार साहेबांच्या कानावर घातली आणि तात्काळ त्यांनी तिथेच आम्हाला निधी मंजूर करून दिला. त्याबद्दल त्यांचे पण आम्ही आभार मानतो. तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब हे पण या पुढच्या काळात नियोजन मंडळातून आम्हाला निधी उपलब्ध करून देतील अशी आशा व्यक्त करतो. आणि ह्या तीनही खासदार राणे साहेब, पालकमंत्री नितेश साहेब आणि आमदार निलेश साहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. तसेच